आपला आवाज कोकण 24 तास। चिपळूण तालुक्यातील गळक्या मराठी शाळांच्या इमारतीवरून मनसे आक्रमक झाले असून त्यांनी चिपळूण गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन गटविकास अधिकाऱ्याला जाब विचारलाय आणि 15 दिवसात मराठी शाळा दुरुस्तीबाबत उपाययोजना न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांनी दिला आहे। पाहिली नाही जर वस्तुस्थिती पाहिली असतील तर शाळा ह्या 16 जूनला चालू झाल्या आहेत, पण आज 16 जुलैला तरी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही। कारण शेवटी ह्या गळती झालेल्या शाळा, नादुरुस्तीच्या शाळा ह्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांनी हे काही दिवसात जर केलं नाही, आम्ही त्यांना आजही मागणी केलेली आहे। तर जर त्या गळती असेल शासन दरबारी तुम्ही ठेवला असेल, प्रस्ताव ठेवला असेल, परंतु आपण तात्पुरती त्याच्यावरती उपाययोजना करावी अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आणि जर ह्या 8 ते 15 दिवसांमध्ये जर त्यांनी त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना आणली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समिती गेटवरती धरणं आंदोलन धरलं जाईल आणि हे जे काही प्रशासन आहे, हे प्रशासन झोपलेलं शासन आहे, हे अधिकारी झोपलेले अधिकारी आहेत, यांना जागं केलं जाईल। किती शाळांचा प्रश्न आहे हा? जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 39 शाळा आहेत, पण त्याच्या पलीकडे शाळा आहेत, पण या 39 ज्या शाळा आहेत त्यांची अवस्था फार बिकट आहे। गळती झालेल्या मोडलेल्या आहेत, त्यानंतर नादुरुस्त आहेत, अशा प्रकारच्या या शाळा आहेत। माझ्या माहितीप्रमाणे ह्यांनी जो प्रस्ताव पाठवला होता काही महिन्यापूर्वी, तो इलेक्शन आला होता, ज्या निवडणुका आल्या होत्या त्याच्यापुरत्या ज्या मोजक्या शाळांना त्यांनी दुरुस्ती केली, पण जे इतर ज्या शाळा होत्या त्या तशाच ठेवल्या गेल्या आणि त्या शाळा आहेत 39 शाळा आहेत या चिपळूण तालुक्यातील। तर प्रशासनाने या इथल्या अधिकाऱ्याने याच्यावरती ताबडतोब तातडीने उपाययोजना करावी। रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील 36 पेक्षा जास्त मराठी शाळा इमारती गळक्या झाल्या। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि आंदोलनाचा इशारा दिलाय। चिपळूण हा आमदार शेखर निकम यांचा मतदारसंघ असतानाही, त्यांचे नेते उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री असतानाही चिपळूण तालुक्यातील शाळा गळक्या आणि नादुरुस्त असाव्यात हे योग्य नसल्याचं बोललं जात आहे। मनसे नेत्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत चर्चा केली आहे। नवीन म्हणून जमणार आहे का? नवीन असं येऊ नका इथे, तुम्ही जा दुसरीकडे। नवीन आहे म्हणून जमणार आहे का? नवीन असून म्हणणं जमणार नाही ना मॅडम, नवीन आहे म्हणून जमणार नाही, लक्षात ठेवा। नवीन आहे, नवीनचा विषय नाही, सगळीच ठिकाणी त्यांनी विजिट केलेल्या नसतील, पण आपल्याकडे जे आहेत 3-4 वर्ष आहेत त्यांनी विजिट केलेल्याच आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही जसं म्हणताय की अजूनही त्याच्यावरती काय त्यांनी केलेलं नाहीये, म्हणजे तात्पुरत्या डागडुजी किंवा काय, ते आपण चेक करून घेऊ। ती बसून घ्यायला पाहिजे। नवीन म्हणून जमणार आहे का? नवीन असं येऊ नका इथे, तुम्ही जा दुसरीकडे। नवीन आहे म्हणून जमणार आहे का? नवीन असून म्हणणं जमणार नाही ना मॅडम, नवीन आहे म्हणून जमणार नाही, लक्षात ठेवा। नवीन आहे, नवीनचा विषय नाही, सगळीच ठिकाणी त्यांनी विजिट केलेल्या नसतील, पण आपल्याकडे जे आहेत 3-4 वर्ष आहेत त्यांनी विजिट केलेल्याच आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही जसं म्हणताय की अजूनही त्याच्यावरती काय त्यांनी केलेलं नाहीये, म्हणजे तात्पुरत्या डागडुजी किंवा काय, ते आपण चेक करून घेऊ। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।